हा, चला तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण बघणार आहोत सांकेतिक भाषा म्हणजेच कोड लँग्वेज. याच्यामध्ये आपल्याला विविध प्रकारच्या संख्या दिलेल्या असतात. त्याच्यामध्ये पहिली संख्या जी असते तिचा दुसऱ्या संख्येसोबत काहीतरी आपल्याला संबंध दिलेला असतो. म्हणजे याचाच अर्थ या संख्येमध्ये काहीतरी आपल्याला बेरीज वजाबाकी करून ती समोरची संख्या आलेली असते, किंवा याच्यामध्ये काहीतरी वर्ग संख्या घनसंख्या असतात ज्या दडलेल्या असतात, त्याचा त्याच्यासोबत संबंध असतो. अशाच पद्धतीने आपल्याला प्रश्न दिलेला असतो, त्याच्यासाठी आपल्याला योग्य ऑप्शन निवडायचा असतो. तर आपण हा पहिला प्रश्न बघूया. याच्यामध्ये काय दिलेलं आहे आपल्याला, 8 1 5 6 आणि त्याच्यासाठी काय संकेतांक दिलेला आहे आपल्याला, 9 0 6 5. तर याच्यात सरळ सरळ दिसते आपल्याला 8 + 1 1 - 1 इथं +1 -1 अशी प्रक्रिया झालेली आहे. त्याच पद्धतीने आपण याचं करून घेऊया. 4 7 2 3 इथं काय करणार, +1 -1 +1 -1. मग सांगा आता, 4 + 1 5, 7 - 1 2 + 1 3 - 1 5 6 3 2. कोणता ऑप्शन करेक्ट आपला, सेकंड ऑप्शन करेक्ट असेल. ओके, क्वेश्चन बघा. एका सांकेतिक भाषेत 3 × 0 = 870, 2 × 1 = 420 आणि 2 × 5 = 600 लिहितात. तर 2 × 3 आपण कसं लिहिणार? तर बघा, याच्यामध्ये काय केलेलं आहे, हे 3 × 0 जे आहे याच्यासाठी 30 घेतलेलं आहे आणि 30चा वर्ग आपल्याला माहिती आहे, 30चा वर्ग आहे 900 आणि या 900 मधून हे 30 वजा केली किती येतात, 870. त्याच पद्धतीनं 2 × 1 चं काय, 21, 21चा वर्ग काय 442 काय 41, 441 मायनस 21 किती आलं, 420. त्याच पद्धतीनं बघा, आता आपल्याला 23चं करायचं. 2 × 3 23, 23चा वर्ग 529 मायनस 23 करा किती येते, 506. कोणता ऑप्शन आहे, ऑप्शन नंबर सेकंड. आलं का उत्तर? चला, सांकेतिक भाषेत 17 साठी 23 लिहितात, 31 साठी 41 लिहितात, 19 साठी 29 असं लिहितात. तर आपल्याला 2 साठी काय लिहायचं? बघा, इथं आपल्याला 17 दिलेलं आहे आणि इथं 23. तर बघा, 17 आणि 23 या दोन्ही मूळ संख्या आहेत. मग 17च्या नंतरची मूळ संख्या कोणती सोडली आपण, सांगा, 19. एक मूळ संख्या सोडून आपल्याला पुढची मूळ संख्या घ्यायची. बघा, त्याच्यानंतर 31च्या नंतर कोणती मूळ संख्या सोडली, 37. आलं काय, 41. त्याच पद्धतीनं 19च्या नंतरची कोणती सोडली, सांगा, 23. आली कोणती पुढची, 29. मग 2च्या नंतरची मूळ संख्या सोडा, 3. पुढची कोणती येणार, 5. ऑप्शन नंबर आपला कोणता करेक्ट असेल, मग 5. चौथा ऑप्शन करेक्ट. चला, एका सांकेतिक भाषेत 6 साठी 180, 3 साठी 18 आणि 10 साठी 900 असं लिहितात. तर आपल्याला 9 साठी काय लिहायचं? तर हे करत असताना पहिले बघा, 6 साठी 180 कसं आलं हे बघूया. तर मला सांगा, 6चा घन काय आहे, सांगा, 216 बरोबर आहे. त्याच्यामधून 6चा वर्ग मायनस करा, 216 - 36 किती झालं, 180. आपल्याला तसंच करायचं, जी संख्या दिलेली आहे तिचा घन मायनस त्याच संख्येचा वर्ग करायचा. हे करून दाखवतो बघा. 3चा घन मायनस 3चा वर्ग करा, 27 - 9 आलं किती, 18. आपल्याला 9चं आपण करून घेऊया. करा, 9चा घन मायनस 9चा वर्ग 729 किती आलं, 648 हे आपलं उत्तर आलं. त्याच्यामुळे आपला कोणता ऑप्शन योग्य असेल, 2 नंबर 648. ओके, चला तर नेक्स्ट प्रश्न बघा. एका सांकेतिक भाषेत 416 ही संख्या 636 अशी लिहितात. तर 525 साठी आपल्याला काय लिहावं लागेल? बघा, 416 मध्ये आपल्याला सरळ सरळ कळून येते की बाबा 4चा वर्ग 16 आणि 6चा 36. याचाच अर्थ 416 साठी 636 म्हणजे 4 प्लस काय केलेले, 2, 6 आलेले. तसंच आपल्याला 525 करून घ्यायचं. 525 साठी 5 + 2 करा, किती झालं, 7. मग 7चा वर्ग 49, 749 आपलं उत्तर येईल. आपला असा ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन नंबर 1. आला का 749? इकडे बघा, एका सांकेतिक भाषेत 14 - 3 = 34 असेल, तर आपल्याला 41 - 3 बरोबर किती असं काढायचंय. तर बघा, याला काय करायचं,
14 मायनस 3 याला काय करायचं, 14 प्लस 3 किती भेटते आपल्याला, 17. 17 गुणिले 2 34. आलं का. त्याच पद्धतीने आपल्याला काय करायचं, 41चं 41 मायनस 3 ला काय लिहिणार, 41 प्लस 3 किती झालं, 44 गुणिले 2 आलं का 88. कोणता ऑप्शन करेक्ट आहे, तिसरा. ओके. एका सांकेतिक भाषेत 32 साठी 427, 14 साठी 161 तर 43 साठी काय. तर बघा इथं कसं केलेलं आहे, इथं 32 साठी 427 म्हणजे ही जी शेवटची संख्या आहे हिचा वर्ग पहिले लिहिलेला आहे आणि या पहिल्या संख्येचा घन शेवटी लिहिलेला आहे. आपल्याला तसंच करून घ्यायचं. 43 साठी बघा, पहिली संख्या जी आहे तिचा काय करायचा घन, 4चा घन काय येणार 64, हा सगळ्या शेवटी लिहायचा आहे. आणि सुरुवातीची संख्येचा वर्ग 3चा वर्ग 9, हा झाला 964. मग आपला ऑप्शन कोणता आहे करेक्ट, तिसरा. ओके. चला तर नेक्स्ट क्वेश्चन बघा. एका सांकेतिक भाषेत 584 साठी 85 आणि 931 साठी 65 आणि 246 साठी 60 तर आपल्याला 689 साठी काय लिहायचं. तर बघा हे कसं केलेलं आहे, 584 म्हणजे 5 प्लस 8 प्लस 4 यांची बेरीज किती होते, 17. 17 गुणिले 5 85. त्याच पद्धतीने याचं करा, 9 प्लस 3 प्लस 1 किती झाले 13. 13 गुणिले 5 65. आलं का. आता डायरेक्ट आपण शेवटचं करून घेऊया, 689 करा. 6 प्लस 8 प्लस 9 किती झालं 23 गुणिले 5 115. आला. पहिला ऑप्शन करेक्ट असेल. ओके.